नमस्कार, मानदेश भूषण मध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील पिंगळी बुद्रुक या ठिकाणी आलेलो आहोत। आपल्याला दृश्य पाहावयास मिळत आहे ते श्री ब्रह्मचैतन्य रसवंती ग्रह आहे। हे रसवंती ग्रह खरं तर दहिवडी वडूज आणि दहिवडी सातारा या रस्त्यावर हे पिंगळी गाव आहे। याच पिंगळी गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी अर्थात बस स्थानकापाशी ब्रह्मचैतन्य रसवंती ग्रह आहे। या रसवंती ग्रहामध्ये येण्याचं एकच कारण आहे की या रसवंती ग्रहाचे मालक आहेत ते मोहनराव जगदाळे आहेत। त्यांना सर्वजण नाना म्हणतात आणि नानांचा मुलगा चैतन्य याने गावामध्ये असलेल्या जय भवानी विद्यालयामध्ये इयत्ता 10वी मध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे। खरं तर त्यानं हा प्रथम क्रमांक मिळवताना जे मेहनत घेतलेली आहे, कष्ट घेतलेले आहे ते खूप महत्त्वाचं आहे। खरं तर शेतकरी कुटुंबात चैतन्याचा जन्म झाला आणि वडिलांना शेतीतली कामं करण्याबरोबरच रसवंती ग्रहामध्ये त्या चैतन्याने खरं तर त्याला वडिलांना मदत केलेली आहे। खरं तर चैतन्याचं यश पाहिल्यानंतर सर्वांनाच एक आश्चर्याचा धक्का बसतो। कसं चैतन्याने यश मिळवलेलं आहे या संदर्भात आता आपण चैतन्याशीच गप्पा मारणार आहोत। चैतन्य, पहिल्यांदा तुझं मानदेश भूषण मध्ये स्वागत आहे आणि तुझं अभिनंदन आहे। एक सांग की तू जी जय भवानी विद्यालय आहे गावामध्ये, या विद्यालयामध्ये तुला पहिला क्रमांक येईल असं वाटलं का तुला? नाही, मला असं वाटतच नव्हतं माझा पहिला क्रमांक येईल, पण केला त्या पद्धतीने अभ्यास, त्यामुळं पहिला क्रमांक आला। बर, आता एक सांग, पहिलीपासून 9वी पर्यंत असं कंटिन्यू तुझा पहिला क्रमांक येत होता का? बऱ्यापैकी तर नव्हतं, पण दुसरा तिसरा क्रमांक असायचा पहिलीपासून 9वी पर्यंत। बर, पण 10वीत आल्यावर काय जास्त अभ्यास केला। आपण दृश्य पाहतो ते चैतन्य काम करताना दृश्य आहे। खरं तर मुलाखत सुरू असताना अनेक वेळेला उसाचा रस पिण्यासाठी ग्राहक येत होते आणि त्या ग्राहकांना सुद्धा मुलाखत थांबवून त्याचं काम अर्थात रस काढून देत होता। आपल्याला दृश्य पाहतो ते चैतन्याचं काम सुरू आहे, उसाचा रस काढत आहे, त्याचबरोबर ग्राहकांना तो रस पण देत आहे। खरं तर ग्रामीण भागातील मुलं एखादं ध्येय गाठण्यासाठी किती प्रयत्न करत असतात, कष्ट करत असतात, हे आपल्याला चैतन्याच्या रूपानं पाहावयास मिळालेलं आहे। खरं तर एका कष्टकरी विद्यार्थ्यानं मिळवलेलं यश हे मानदेश भूषण मुलाखतीच्या माध्यमातून खरं तर विद्यार्थ्यांच्या समोर मांडलेलं आहे। खरं तर कोणत्याही कष्टाची लाज न बाळगता हा विद्यार्थी वडिलांच्यासाठी मदतीसाठी धावून आलेला आहे। कसा तू वेळ काढला ह्याच्या अभ्यासासाठी? जेव्हा परीक्षेच्या काळात जेव्हा परीक्षा चालू होती तेव्हा रसवंती पण यावं लागायचं वडिलांना मदत करण्यासाठी। मग पेपर झालं, पेपर सुटला 2 वाजता, 2ला 2:30ला पोहोचायचं, तेव्हापासून रसवंती। आणि मग जास्त काय दुपारचा तर वेळ भेटत नव्हता अभ्यासाला। मग जास्तीत जास्त आम्ही रात्रीचाच वेळ काढून, आणि बहीण पण 12वी होती, मग आम्ही दोघं पण जास्तीत जास्त रात्रीचाच वेळ काढून जास्तीत जास्त 5 ते 6 तास तरी अभ्यास करायचो। आणि पहाटे लवकर उठून, पहाटे तरी कितीला उठत होता? पहाटे आम्ही साधारण 4:30 पावणे 5ला उठायचो। 4:30 पावणे 5ला उठून तिथनं अभ्यास करायचा, तिथनं परत सकाळची आपली कामं चालून परत पेपर। सकाळच्या अजून शेतातली कामं आली? शेतातली कामं येते। बर, तू काय क्लास वगैरे लावला होता घ्यायसाठी? क्लास गणितात तेवढा लावलेला, मांडवायचे चंदनशिव सर म्हणून होते, त्यांच्याकडे नवोदय कोचिंग क्लासेस मध्ये सुरू केलेले, आणि इंग्रजीचा स्पॉन्टेनियस म्हणून दहिवडीचे क्लास लावलेला। बरं, हे 2 क्लास लावले। आता एक सांग, आता तू कुठल्या म्हणजे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कुठला तर त्याच्यापैकी निवड करणार आहे? 3 पैकी मी तर सायन्सची निवड करणार आहे। बरं चैतन्य, एक सांग की तू आता मगाशी म्हटलं की मी विज्ञान शाखेची निवड करणार आहे, तर का त्याच्या पाठीमागं कारण आहे? विज्ञान शाखा अशी शाखा आहे की त्याला जास्त आहे, आपल्या त्यात स्कोप पण जास्त आहे, आणि त्यातनं डॉक्टर, इंजिनियर किंवा स्पर्धा परीक्षेसाठी पण आपल्याला जायला येतं, आणि अजून त्यातनं खूप ऑपॉर्च्युनिटी आपल्याला मिळू शकतात। बर, आता तू काय व्हायचं ठरवलं त्याच्यात? माझं तर पहिलं ध्येय इंजिनियर आहे, पण त्यातनं पण इंजिनियर करून मी पण स्पर्धा परीक्षेच्या ह्याच्याकडे वळणार आहे। बर, स्पर्धा परीक्षेकडे वळणार आहे। आता स्पर्धा परीक्षा तू देणार आहे हे तू ठरवलेलंच आहे, म्हणजे पहिल्यांदा इंजिनिअरिंग स्पर्धा परीक्षा त्यानंतर देणार, पण स्पर्धा परीक्षेतून नक्की तुला काय घडायचंय? त्याच्यातून पुढे कुठले पोस्ट काढायचे तुला त्याच्यात? स्पर्धा परीक्षेतनं कोणताही अधिकारी मोठा वर्गात कुठला नसतो, म्हणून कोणताही अधिकारी तरी पण आहेत की, तहसीलदार आहेत, कलेक्टर आहेत, SP आहेत, DYSP, अशी वेगवेगळ्या पोस्ट आहेत, त्याची तुला तुझी कुठल्या आवडीची आहे? मला तर DYSP पोस्ट खूप आवडते। DYSP?
म्हणजे साधारण तुला तुझं लक्ष आहे की DSP व्हायचं आहे, की आता तू शेतीतली कामं करत वडिलांना मदत करत तू यश मिळवलेलं आहे आणि ग्रामीण भागातली मुलं त्याच पद्धतीने अभ्यास करतात किंवा यश मिळवतात, तर त्यांच्यासाठी तुला काय सांगता येईल? नाही, त्यांनी फक्त सतत प्रयत्न करत राहिलो यश आपल्याला नक्की मिळतं, एवढंच सांगायचं. काय प्रयत्न जर केलं तर 100% यश आपलंच असतं. आपलंच यश आहे. बर, तुझ्या या यशामध्ये कुणाकुणाचं वाटत आहे असं? माझे वडील, आई आणि माझे शाळेचे सर्व शिक्षक, क्लासचे शिक्षक या सर्वांचा वाटा. बर, आता तुला अजून एक प्रश्न विचारतो की क्लास लावणं जी आवश्यकता आहे का? क्लासची आवश्यकता 100% असणार, म्हणजे कारण क्लास गरजेचे आहे. कॉलेज आपला सिलेबस फक्त बोर्डचा शिकवतो, पण क्लास आपल्याला NDA, CDS, CET, JEE, NEET या परीक्षेचं संपूर्ण मार्गदर्शन करतो. वेगवेगळ्या पद्धतीचं आपल्याला मार्गदर्शन क्लासमध्ये मिळतं आणि शाळेत फक्त अभ्यासच शिकवला जातो. तर मानदेश भूषणशी बोलताना चैतन्याने यश कसं मिळवलेलं आहे ते सांगितलेलं आहे आणि अजून एक त्या चैतन्याकडून आपल्याला शिकण्यासारखं आहे की वडील शेतात काम करतायत, वडील रसवंती चालवत आहेत. खरं तर आपला जो वेळ आहे, खरं तर ते वेळेत बंधन करून काही वेळ शाळेत घातला तर काही काम वडिलांना मदत केलेली आहे. खरं तर अनेक विद्यार्थी असे आहेत की वडिलांना मदत करत करत शिक्षण घेत आहेत. खरं तर चैतन्य मानदेश भूषणशी बोललेला आहे, त्याला मनपूर्वक धन्यवाद आणि चैतन्याच्या भावी वाटचालीस मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा. मुलाखत संपल्यानंतर मानदेश भूषणच्या भावी वाटचालीस शुभेच्छा स्वीकारल्यानंतर पुन्हा एकदा चैतन्य त्याच्या कामाला लागलेला आहे. तो ग्राहकांना रस देण्याच्या कामाला लागलेला आहे. दृश्य आपल्याला पाहावंच मिळत आहेत की अशा पद्धतीने तो वडिलांना मदत करत आहे रसवंतीसाठी.